मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो मागचे 2 आठवडे आणि विशेष करून मागचे 4 दिवस तरी नरेंद्र मोदी आणि भारतासाठी जगातल्या राजकारणात अत्यंत एक विचित्र आणि पेचीदा राहिलेलं कळत नाही आहे की शहबाज शरीफ आणि नरेंद्र मोदी किंवा डोनाल्ड ट्रम्प हे 3 नेते जे 3 वेगवेगळे वक्तव्य देत आहेत, या तिघांच्या वक्तव्यामध्ये कोणत्या वक्तव्याला सत्य मानावं, कोणावर जास्त विश्वास ठेवावा. एक भारतीय म्हणून आणि BJPचा एक समर्थक म्हणून नरेंद्र मोदींवर मला विश्वास आहेच, पण डोनाल्ड ट्रम्प जे वक्तव्य देत आहेत किंवा शहबाज शरीफ जे बोलतोय त्यावर सुद्धा एक आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, त्याला सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. कारण मित्रांनो, एकतर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध झालं, जी घमासान झाली, पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला आणि आपण त्याला प्रत्युत्तर देताना त्यांचे 9 एअरबेस उडवले आणि मग जवळजवळ असं बोलण्यात आलं की पाकिस्तान हा भारतावर एक न्यूक्लिअर वेपन वापरणार आहे आणि त्यालाच रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धामध्ये उडी घेतली. जे की डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणजे युद्ध सुरू होताना किंवा जेव्हा हे हीटअप होत होतं तेव्हा वक्तव्य दिलेलं होतं की आमचा काही या युद्धाशी संबंधच नाही. JD वान्ससुद्धा हेच बोललेलं होतं की आम्ही या युद्धामध्ये काही येणार नाही आहोत, भारत आणि पाकिस्तान या दोघांनीच आपापसामध्ये जे काही चालू आहे ते निपटवून घ्यावं. पण जेव्हा भारताची विजय निश्चित होती आणि आपण असं दिसत होतं की जवळ काही POK सुद्धा आपण घेऊ आणि पाकिस्तानचे एक 4 तुकडे होऊ शकतात, आणि असं होण्यापासून रोखण्यासाठीच अशा काही लोकांचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्पने युद्धबंदीची घोषणा किंवा मध्ये येऊन मोदींना झुकवण्याचा प्रयत्न केला. आता मित्रांनो, याच्यात घोळ असा झाला की डोनाल्ड ट्रम्प हे आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती आणि अमेरिकेचा इन्फ्लुएन्स हा नरेंद्र मोदींवर आहे आणि भारताच्या सेनेला मुद्दामून नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरूनच थांबवलं आणि भारताचं नुकसान केलं, असं काँग्रेसमधल्या काही विशेष नेत्यांचं म्हणणं आहे. आणि त्या लोकांनी याचाच एक जबाब मागण्यासाठी नरेंद्र मोदींना आणि भारत सरकारला एक विशेष अधिवेशन भरवण्याची विनंती केली. म्हटलं की एक अधिवेशन बोलवा आणि त्यात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि विशेष करून जे डोनाल्ड ट्रम्प यांचा रोल राहिलेला आहे त्यावर काही स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल. आता नरेंद्र मोदी यांच्या समोर जी परिस्थिती निर्माण झाली त्याला नरेंद्र मोदी कसं सामोरं जाणार याविषयी प्रश्न माझ्यासमोर सुद्धा होते. कारण एकतर अमेरिका हा भारताचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. भविष्य काळात जर चायनासोबत काही झालं तर त्या परिस्थितीत भारताला अमेरिकेची गरज आहे आणि अशा कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना नाराज करू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प हे नरेंद्र मोदींचे चांगले मित्रसुद्धा आहेत आणि आपल्या मित्रालासुद्धा त्याने जे एक क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी युद्धबंदी केलीच नाही असं सुद्धा आपण सरळपणे बोलू शकत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर काय बोलणार याची उत्सुकता मला होती आणि नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे ही परिस्थिती सांभाळली आणि जे विशेष वक्तव्य त्यांनी दिली ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला नरेंद्र मोदींचं 2014चं एक इंटरव्ह्यू आठवलं आपकी अदालतमध्ये. त्यावेळी प्रचारादरम्यान रजत शर्मांसोबत एक शो त्यांनी केलेला होता आणि एक प्रश्न रजत शर्मांनी त्यावेळी नरेंद्र मोदींना विचारला होता आणि त्यावेळी जे उत्तर मोदींनी त्या प्रश्नावर दिलेलं होतं तेच उत्तर यावेळी त्यांनी युद्ध परिस्थितीत राबवताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. मित्रांनो, नेमकं तर डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व सर्वांना माहिती आहे की हा व्यक्ती कधीच दुसऱ्याला क्रेडिट देण्यासाठी समोर येत नाही. सदैव सगळंच काम आपणच केलं आहे, सगळी कामं आपल्यामुळे झाली आहे आणि त्याचं क्रेडिट किंवा त्याचं श्रेय हे आपल्यालाच भेटलं पाहिजे असं एक मूळता स्वभाव डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे आणि हेच त्यांनी या युद्धाच्या परिस्थितीतसुद्धा केलं. आता नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सरळ बोलून टाकलं की पाकिस्तानच्या DGMOने आम्हाला कॉल केला होता आणि त्यांनी भीक मागितली आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की त्यांनीच आमच्याकडे मागणी केलेली होती की सीज फायर आम्हाला हवं आहे आणि आमचं काही युद्ध करण्याचा उद्देश नव्हतं, त्यामुळे आम्ही सुद्धा एक सीज फायर किंवा तात्पुरती युद्धबंदी स्वीकारलेली आहे. पण ऑपरेशन सिंदूर हा पूर्णपणे अजूनही संपलेला नाही, हा असाच चालत राहणार. हा पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी केलेल्या आतंकवादच्या विरोधात हा आमचा एक न्यू नॉर्मल आहे, म्हणजे नवीन लिमिट आहे, एक रेड लाईन आहे. जर पुढचा आतंकवादी हल्ला झाला तर ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गतच पुढची कारवाई ही पाकिस्तानवर केली जाईल. आणि या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी एकाही शब्दाने डोनाल्ड ट्रम्प ना अमेरिका किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की पाकिस्तानच्या DGMOने आम्हाला कॉल केला, म्हणजे बायलॅटरल लेवलवरच युद्ध थांबवायचं आहे अशी आमची जी बोलणी आहे ती झालेली आहे, यात कुठल्याही तिसऱ्या देशाचा रोल नाहीच.
आणि दुसऱ्या बाजूला शहबाज शरीफ मात्र एकदम डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर नतमस्तक होताना दिसून आले. त्यांनी जे ट्विट वगैरे केलं त्या ट्विटमध्ये त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपेमुळेच सीजफायर झालं आणि एक प्रकारे पाकिस्तानला वाचवण्यात डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेने प्रमुख भूमिका निभावलेली आहे. त्यामुळे साहजिक होतं की डोनाल्ड ट्रम्प हे नाराज होणार आणि त्याच नाराजीमुळे त्यांनी जे वक्तव्य केलं की ॲपलच्या संदर्भात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चायना आणि अमेरिका यांच्यामध्ये जी टॅरिफ वॉर सुरू आहे. आता त्यांनी एक ट्रेड डील काहीतरी साईन केली आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी जे आपल्या एकमेकांवर लावलेले टॅरिफ हे कमी केलेले आहेत. पण त्यापूर्वी जे टॅरिफ अमेरिकेने चायनावर लावलेले होते त्या टॅरिफमुळे जी मॅन्युफॅक्चरिंग युनिट ॲपलची किंवा टेस्लासारख्या कंपनींची चीनमध्ये होती त्यांचं जे प्रोडक्ट असतं म्हणजे ॲपलचा आयफोन घ्या किंवा मॅकबुक घ्या यांची जी किंमत असते ना ही अमेरिकेमध्ये, भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये 3 गुणा जास्त वाढत होती. आणि आपलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हे इतर देशामध्ये आपल्याला हलवावं लागेल हे ॲपलला माहिती होतं आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण भारतामध्ये शिफ्ट करूया. आपल्याला भारत सरकार काही इन्सेंटिव्स वगैरे सुद्धा देते आणि भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केल्याने आपल्याला इतर देशांमध्ये सहजपणे बिझनेस जास्त वाढवता येईल. आता याच संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी जे वक्तव्य केलं की ॲपलचे जे CEO आहेत टिम कुक यांच्यासोबत माझी बोलणी झाली आणि त्यांनी म्हटलं की टिम कुकशी माझा थोडा वाद झाला कारण ते भारतात आपलं मॅन्युफॅक्चरिंग शिफ्ट करणार आहेत. ॲपलने भारतात जाऊन मॅन्युफॅक्चरिंग करू नये अशी माझी इच्छा आहे कारण भारत हा जगातील सगळ्यात जास्त टॅरिफ लावणाऱ्या देशांमध्ये आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर आणि नरेंद्र मोदींवर नाराज आहे हे दिसून आलं आणि आपल्याला क्रेडिट का दिलं नाही यावर सुद्धा एक स्पष्टीकरण मागण्याचं प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करतायत असं दिसून आलं. पण विशेष म्हणजे आपल्या भारत सरकारच्या परराष्ट्र सचिवांनी यानंतर जे वक्तव्य केलं ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स करताना म्हटलं की कोणत्याही प्रकारचं अमेरिकन रोल किंवा ट्रेडविषयी बोलणी आमची झालेली नव्हती. जे काही युद्धबंदी किंवा तात्पुरतं युद्ध थांबवलं गेलेलं आहे ते फक्त आणि फक्त पाकिस्तान आणि भारत या 2 देशांमध्ये झालेल्या बोलणीमुळे झालेलं आहे. यात कोणत्याही प्रकारच्या तिसऱ्या देशाचा रोल नाहीच आहे. आणि एक जो प्रेशर भारत सरकारने डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन सरकारवर टाकलं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आपल्या वक्तव्यावरून पुढे जाऊन फिरले. त्याने परवाच प्रेस कॉन्फरन्समध्ये एक वक्तव्य केलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध मी थांबवलं असं मी म्हणालेलो नाही आहे. कारण त्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते अजूनही पब्लिक आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता त्यांच्या ट्विटर हँडलवर. त्यांनी सरळ लिहिलेलं आहे की पूर्ण रात्र बसून आम्ही बोलणी केली आणि माझ्यामुळेच हे युद्ध थांबलेलं आहे. आम्ही एक न्यूक्लिअर वॉर थांबवलेली आहे. इतकं मोठं वक्तव्य त्यांनी जाऊन केलेलं होतं. त्यामुळे या वक्तव्यावरून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प फिरले आणि त्यांनी म्हटलं की मी बोललेलोच नाही आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध मी थांबवलं आहे पण एक मात्र आहे की मी थोडीशी मदत केली. आता मदत आणि मीच युद्ध थांबवलं आहे यात किती फरक आहे. आणि ते फरक यामुळे पडलं कारण नरेंद्र मोदी आणि भारत सरकार आणि जी आपल्या भारताची 140 करोड लोकसंख्या आहे ना त्याचा प्रेशर हा अमेरिकन सरकारला अनुभवला, जाणवला. त्यामुळेच आपल्या वक्तव्यावरून आपण दिलेल्या एक मतावरून डोनाल्ड ट्रम्प मागे फिरताना दिसले. आणि याच संदर्भात 2014ला जे रजत शर्मांनी एक प्रश्न नरेंद्र मोदी यांना आपकी अदालत या शोमध्ये विचारलेला होता की 26/11च्या हल्ल्यात भारत सरकारने काय केलं पाहिजे होतं आणि तुम्हाला केलेली कारवाई आवडली नाही का, तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यावेळी उत्तर दिलेलं होतं. हिंदीमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो. पाकिस्तान ने मारा है तो अमेरिका में जाकर ओबामा के सामने क्यों रोते हो. पाकिस्तान में जाओ ना, दुनिया हम पर प्रेशर नहीं बना सकती. हम 125 करोड म्हणजे त्यावेळी 2014चे वक्तव्य आहे. त्यामुळे जी संख्या आहे ती हम 125 करोड है. आज दुनिया पर प्रेशर हम बना सकते हैं. प्रेशर बनाने की ताकत हमारे पास है. आणि हेच तर आज नरेंद्र मोदींनी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आज सगळ्यात जास्त शक्तिशाली देशाचे राष्ट्रपती जरी असले तरी आपली जी लोकसंख्या आहे म्हणजे 140 करोड लोकांची म्हणजे मेजॉरिटी मार्केट हा आपल्या भारतामध्ये ॲपलसारख्या कंपन्या किंवा इतर अमेरिकन कंपन्या यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार आपल्या भारताच्या जनसंख्येवर निर्भर आहे. त्यामुळे इतकं सरळ आणि स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प किंवा कोणत्याही राष्ट्रपतीला भारताच्या विरोधात बोलता येणार नाही. आणि बोलल्यास त्या वक्तव्यावरून त्यांना मागं हटावं लागेल. आणि त्यांना मागं हटवण्यासाठी जे प्रेशर अप्लाइड करण्याचं गरज असतं तेच प्रेशर
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून आणि परराष्ट्र सचिवांनी आपल्या एक पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यातून देण्याचा प्रयत्न केला, तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच प्रेशरला एक बळी पडून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यावरून माघार घेतली आणि म्हटलं की मी सेटलमेंट केलेली नाही आहे, पण मदत अवश्य केली. त्यामुळेच जे 2014ला दिलेलं वक्तव्य होतं ते आज प्रत्यक्षात घडवून आणताना मला पाहायला मिळालं. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.